गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक। सांगलीत टायर जाळत तर नागपूरमध्ये जोडेमारो आंदोलन करत नोंदवला निषेध। संजय राऊतांना धमकी देणाऱ्या राजेश मोरेंच्या विरोधात उबाठाच्या महिला पदाधिकारी आक्रमक महिलांकडून मोरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। कुंभमेळ्याच्या समितीवरून साधू महंतांमध्ये नाराजी। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील साधू महंतांची तातडीची बैठक। शासनाने समितीमध्ये स्थान न दिल्याने नाराजी। पुणे नाशिक महामार्गावरील गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीतून गॅस गळती। अचानक गॅस गळती झाल्याने नारायणगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण। गॅस गळतीचे कारण अद्याप अस्पष्ट। नागपुरात नवरात्र उत्सवावरून नवा वाद। गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध। मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात देऊ, विश्व हिंदू परिषदेचा थेट इशारा। नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरण। 6 दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या खेडकरचा ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखेला धुळ्यातून अटक। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक। येवल्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर रास्ता रोको, तर मालेगाव सुरत महामार्गावरही रास्ता रोको करत घोषणाबाजी। कोल्हापूरच्या उजळाई वाडीमध्ये गुंडांचा धुडगूस। हातात कोयता, तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन परिसरामध्ये तोडफोड। नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासवर सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातून गॅसची गळती सुरू झाली। अचानक गॅस गळती सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं। काही वेळातच या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी गॅस गळतीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पालघर बायपास रस्त्यावर हिट अँड रनची घटना घडली आहे। या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला। सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पालघर पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जातोय। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या धाडसी दरोड्यातील मंगळवेढा नवं कनेक्शन समोर आलेलं आहे। या दरोड्यामध्ये वापरण्यात आलेली मारुती कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून चोरीला गेल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे आता या दरोड्यामध्ये असणाऱ्यांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील कुणी आहे का, हा नवीन अँगल पोलिसांना मिळालाय। कर्जतच्या खालापूर तालुक्यातील ढेकू गावात गॅमप्रो कंपनीमध्ये आग लागली। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 1,66,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालंय। पावसानं उघडीप दिल्यानं पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवड्याभरात नुकसानीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडू पिकांचं उत्पादन घेतलंय। मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू फुलांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह शेतीचं अतोनात नुकसान झालंय। मात्र अद्यापही सरकारकडून मदत जाहीर झालेली नाही किंवा पंचनामेही झालेली नाहीयेत आणि त्यामुळे सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय। शिरवळ बादोला गावाजवळील रस्ता देखील वाहून गेलाय। गंगापूर तालुक्यातील शिलेगाव परिसरात पावसानं हाहाकार माजवलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जवळपास 200 एकर शेतात पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। टोमॅटोच्या शेतात सर्वत्र चिखल झाल्यानं टोमॅटो पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। धाराशिव जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। त्यामुळे गाजराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडगाव या गावातील गाजर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत। गाजर पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासवर सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातून गॅसची गळती सुरू झाली आहे। अचानक गॅस गळती सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काही वेळातच या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी गॅस गळतीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पुण्यात एकीकडे गुंडांचं गँग वॉर सुरू असताना येरवडा पोलिसांनी रेकॉर्डवरील 2 गुंडांची धिंड काढली। त्यामुळे या गुंडांना चांगलीच अद्दल घडली आहे।
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील परिते येथील स्वागत हॉटेलपासून ते भोगावतीच्या दिशेनं वेगवेगळ्या 8 दुकानांमध्ये चोरट्यानं चोरी केली। या चोरीमध्ये रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यानं लंपास केलं। काही ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीतील आरोपींची तब्बल 27 खाती गोठवली आहेत। आंदेकर कुटुंबातील सदस्यांची सगळी खाती लॉकर सील करत 55 लाखांची रक्कमही गोठवलेली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील भगतसिंग चौकात काही अज्ञातांनी घराबाहेर लावलेल्या जवळपास 8 वाहनांची तोडफोड केली आहे। 2 गटातील वादानंतर वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नवी मुंबईतील अपहरण प्रकरणातील खेडकरच्या ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी धुळ्यातून अटक केली। नवी मुंबई पोलिसांच्या 4 पथकांनी खेडकरचा वाहन चालक प्रफुल्ल साळुंखे याला धुळ्यातून अटक केली आहे। दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचा साठा पालघर जिल्ह्यातील साखरे इथे आढळून आल्यानं खळबळ माजली आहे। तब्बल 200हून अधिक म्हणजेच 12 कोटींचं रक्त चंदन वन विभागाकडून जप्त करण्यात आलंय। दरम्यान वन विभागानं याविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलाय। खासदार संजय राऊत यांना घरात घुसून मारण्याची धमकी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आणि यामुळे आता संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। खासदार संजय राऊतांना धमकी देणाऱ्या शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या। महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। दादाताई पुन्हा एकत्र व्हा असे पोस्टर नागपुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावले। दादाताई एक व्हा असा पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आला। झालं गेलं गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असंही पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं। भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी जनता दरबाराचं उद्या आयोजन केलेलं आहे। यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित मार्गदर्शन आणि समस्यांचं निराकरण करण्यात येणार आहे। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं पडघम वाजवण्यास सुरुवात झाली आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या माजी नगरसेवकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वच्छता साहित्याचं वाटपही केलं। मंत्री अतुल सावेंच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारवर ही दगडफेक करण्यात आली। दुपारी 12 वाजेच्या सुमारास एका तरुणानं ही दगडफेक केली। पोलिसांनी दगडफेक करणाऱ्याला ताब्यात घेतलंय। दरम्यान सावे कारमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळला। जळगावच्या धरणगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भिवंडीत युवक काँग्रेसच्या वतीनं वोट चोर गद्दी छोड या बॅनरखाली पालिकेच्या मुख्य गेटसमोर स्वाक्षरी मोहीम राबवून जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी वोट चोर गद्दी छोड, नोकरी चोर गद्दी छोड अशा घोषणा देण्यात आल्या। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन करण्यात आलं। सांगली ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट झाल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक झाले। यावेळी इस्लामपूर बंदची हाक देत इस्लामपूर पेठ रस्त्यावर जयंत पाटील यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर टायर जाळलं। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली। इस्लामपूर बंद ठेवत पडळकरांचा विरोध करण्यात आला। सर्वत्र पडळकरांच्या विरोधात आंदोलन होत असताना दुसरीकडे पंढरपुरात धनगर समाजानं पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला। यावेळी पडळकरांचं वक्तव्य योग्यच आहे असं म्हणत समर्थकांनी पडळकर यांचं समर्थन केलं। यावेळी आरक्षण मागतोय तुझी बायको नाही असं म्हटल्यावर असंस्कृतपणा दिसला नाही का असा सवालही पडळकर समर्थकांनी विचारला। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60हून अधिक डॉक्टर गेल्या 25 दिवसांपासून संपावर आहेत। त्यामुळे तब्बल 200हून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत। सरकारकडे 9 कोटींचं मानधन थकल्यानं डॉक्टर संपावर गेले। परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत सरपंच पदावरून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या खटल्याचा निर्णय आलाय। न्यायालयानं शेख मोबिन अब्दुल करीम यांची निवड योग्य असल्याचा निकाल दिला। समर्थकांनी गावात मोठा जल्लोष करत मिरवणूक काढली। बदलापूर शहरातील वडवली राहटोली बारवी धरण याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। बदलापूर अंबरनाथ पालिका आणि MIDC प्रशासन या तिन्ही प्रशासनाच्या हद्दीच्या वादामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे खड्डे कोण भरणार या वादात रस्त्याची दुरुस्ती केली जात नाहीये। परिणामी पावसाळ्याचे 4 महिने अशा खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय।
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांद्याच्या दरातील घसरणीचा मुद्दा चांगलाच तापलाय. येवल्यापाठोपाठ आता मालेगावातही कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. डोक्याला काळ्या फिती बांधत रस्त्यावर कांदा फेकत मालेगाव सुरत महामार्ग रोखत आंदोलन करण्यात आलं. कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यात ग्रामीण भागात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याचा ट्रक रोखला. नाफेडनं खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करू नये अशी मागणी करण्यात आली. यापुढे पुन्हा नाफेडच्या कांद्याची वाहतूक केली तर ट्रक जाळून टाकण्याचा इशारा देण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र नुकसानाची दखल न घेतल्यानं शेतकऱ्यानं अनोखा निषेध केला. पिकावर रोटावेटर फिरवण्यासाठी चक्क कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रक छापत कृषी विभागावर संताप व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगरात 3 सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग देहूतील कुंभारवाड्यात पाहायला मिळते. शहरातील विविध भागात नवरात्रोत्सवाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील आमलाड येथे आदिवासी समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. हैदराबाद गॅजेट लागू होणार असल्यानं बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करू नये अशी मागणी करण्यात आली. चिपळूण तालुक्यातील शिक्षण विभाग सध्या रामभरोसे आहे. पंचायत समिती चिपळूणमध्ये शिक्षण अधिकाऱ्याचं पद गेले कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. जे कोणी प्रभारी म्हणून येतात त्यांची लगेच बदली होते आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागाचा कारभार कोलमडल्यासारखा झालाय. शिर्डीमध्ये साईबाबांचं 15 ऑक्टोबर 1918 साली महानिर्वाण झालं होतं आणि त्यामुळे 15 ऑक्टोबर या दिवसाची नोंद राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये व्हावी यासाठी दिल्लीतील सिद्धपीठ संस्थेच्या वतीनं शिर्डीमध्ये महामंथन पार पडलं. सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सांगलीतील स्थानिक फळांना मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी जिल्ह्यातील या फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वनपरिक्षेत्रातील राका, पळसगाव, पिपरी आणि भदुटोला या गावांमध्ये सध्या वाघाच्या दहशतीनं शेतकरी शेतात जाण्यासही घाबरतायत. अलीकडेच एका शेतकऱ्यावर वाघानं हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलंय. वनविभागानं ड्रोनच्या सहाय्यानं परिसराची पाहणी केली. मात्र वाघ अजूनही मोकाट आहे. खराडी येथील नवनाथपंथी दफनभूमी आणि मुस्लिम कब्रिस्तानच्या पार्किंगची जागा केशवनगर खराडी नदीवरील पुलासाठी जाणार आहे. म्हणून कब्रिस्तानच्या पूर्वेकडील दुसरी जागा पुणे महानगरपालिकेनं पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी. तोपर्यंत येथील रस्त्याचं काम थांबवावं अशी मागणी करत मुस्लिम आणि नवनाथपंथी समाजानं आंदोलन केलं. साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकानं एक खास शैक्षणिक ॲप्लिकेशन तयार केलंय. ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे आणि या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲपचं अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कार्यालयात करण्यात आलं.